3 ओव्हरचा हा सामना असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी करूयात नाणेफेकीचा कौल संपन्न. नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवून जांभूलपाड्याचे कॅप्टन कॉलिंग करतील. जय हनुमान इताडे असा त्यांचा कॉल आला. त्यांच्याच बाजूने फक्त डिसिजन सांगा. बॅटिंग घेणार. यस, थँक्यू सो मच. लगेचच तयारीला लागा. विनंती करेन संघ चौदरपाडा. येस, कोल्ड्रिंक आहे ती, कोल्ड्रिंक घेऊन जा. सो लगेचच बॅटिंग वरती लगेच तुम्हाला उतरायचं आहे. 2 ओपनिंग प्लेयर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. नेक्स्ट मॅचमध्ये फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतील तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू सो मच. माझे सहकारी समालोचक भागेश म्हात्रे सर, उपस्थित मान्यवर आपण पाहताय मदनजी पाटील, सुजितजी पाटील, आपल्या इताडचे शिवसेनेचे शाखा प्रमुख दीपकजी वेलेकर, दयानंदजी वाकडे साहेब, तसेच गुरुनाथजी पाटील, या सर्वांचं स्वागत करूया आपण, ज्यांनी मंच आपलं सजवलेलं आहे. सुजितजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलंय. समोरच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचं बॅनर सुद्धा आहे. विवेक पाटील, सुजित पाटील एक इव्हन जोडी आहे खांडवलची. त्यांचा NK स्पोर्ट्स खांडवल संघ सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो. तसेच त्यांचं क्वालिफिकेशन सुद्धा अगदी वाखाणण्याजोग आहे असे सुजितजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित या दुपारच्या सत्रामध्ये. विश्वपालजी किणे सरांनी रजा घेतली, ज्यांच्या वडिलांच्या नावाचं RK क्रीडांगण सुद्धा आहे. त्या क्रीडांगणात उद्यापासून स्पर्धा सुरू होणार आहे. स्वर्गीय योगेश स्मृती चषक उद्यापासून 3 दिवसांची ती स्पर्धा. सलामीवीर जात असताना पाहतोय आपण जांभूलपाड्याचे. 3 ओव्हरची मॅच असेल. वैभव आणि निकेश लिहेची जोडी मैदानामध्ये. आपण पाहता ओमसाई आमने लोढा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य ओराम ग्रामीण क्रिकेटची ही स्पर्धा. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वर्गीय बळीराम रघुनाथजी वेलेकर ह्या आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला, जो आपल्याला सोडून गेला, त्याला श्रद्धांजली अर्पण करतोय. आणि गेली 3 दिवस आपण सर्वांनी भरभरून हे आपल्या लाडक्या बळीला श्रद्धांजली दिली आहे की स्वर्गलोकी त्याला सुद्धा चिरशांती लाभावी, हा आपला छोटासा प्रयत्न आपण पाहतोय. आपल्या इताड्याच्या वतीने ग्रामस्थ मंडळ इताडे आणि जय हनुमान इताडे यांच्या वतीने स्पर्धा. आणि निमित्त होतं फक्त स्वर्गीय बळीला
श्रद्धांजली वाहण्याचं निमित्त आणि परिपूर्ण आपण ती करत असताना अगदी ही स्पर्धा यशस्वीतेचं शिखर गाठत असताना अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत असताना या स्पर्धेचा हा एक उत्कृष्ट सामना आपल्यासमोर पेश झालाय. सामना सुरू होतोय. जय हनुमान चौदरपाड्याविरुद्ध श्री गणेश जांभूलपाडा. पहिला चेंडू सुरेखिता हाताळला गोलंदाज आदित्य वाकडेने. आदित्य सुद्धा फार कमी वेळेमध्ये ज्याने क्रिकेटचे धडे गिरवले आणि अनेकांचा हा पसंतीचा क्रिकेटर बनलाय. आदित्य प्रतीक वाकडे ही चांगली जोडी आहे. खूप छान संघ इथे बनवला जय हनुमान चौदरपाडा नावाचा आणि तितकाच अगदी तोलामोलाचा संघ हर्ष पारधी सरांनी बनवलाय तो श्री गणेश जांभूलपाडा. पहिला चेंडू इथे काहीसा मिस झाला निकेश लिहेकडून. बीट झाला निकेश. यावेळेला हॅमट केले व्ही शेप मध्ये आणि मिड ऑफला बीट करून चेंडू जातोय वेगाने लॉंग लेफ्टच्या दिशेने. अगदी 4 धावांसाठी गुड शॉट. 4 रन्स. शॉटमध्ये एक्स्ट्रा कव्हर होतं आणि ते हे पाहणं फार गरजेचं असतं. तुम्ही जेव्हा पहिला षटक खेळताय त्यावेळेला तुम्हाला 30 यार्ड सर्कलमधल्या अगदी पाबंदीला भेदावं लागतं. त्यासाठी तुमचे ड्राईव्ह तुमचं गॅप शॉट सिलेक्शन फार महत्त्वाचे असतात. कुठल्याही पद्धतीने रिस्क न घेता फक्त गॅप शोधला आणि तिथे चौकार प्राप्त केला. धावसंख्या इथे सुरू झाली आहे. बॅट्समन निकेश ऑफ द मार्क. धावसंख्या टीम श्री गणेश जांभूलपाडाची बिनबाद 4. आदित्यचा चेंडू आडव्या बॅटनी ड्राईव्ह केला ऑन साईडला. काहीसा ब्लाइंड शॉट होता तिथे. वेगाने फिल्डर येतोय. फेकी करे पण तितक्याच वेगाने अगदी सुरेख पद्धतीने दोघांचा सुंदर तालमेल दाखवून टाळ्यांचा कडकडाट प्राप्त करून 2 धावा इथे पूर्ण केल्या. पुन्हा एकदा निकेशच्या खात्यास 2 धावांनी भर. संघाची धावसंख्या 6 वर. चौकार आणि डबल 1 डॉट. 3 चेंडूमध्ये 6 धावा इथे अर्जित केलेल्या आहेत बॅट्समन निकेश लिहेने. छान सामना होण्याची दाट शक्यता. अगदी रोमांचकता निर्माण होईल. अगदी फॉलिंग स्वीपचा अगदी प्रयत्न होता तिथे सफल होताना पाहिलं आणि गोलंदाजाने बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न करताना पंचाने तिथे पनिश केले. महेंद्र भवर सर वाईटचा सिग्नल देत असताना खूपच आउटसाईड ऑफ द ऑफस्टम्प चेंडू इथे नियंत्रित केला गेला. बघा रिप्ले आपण पाहू शकता. आधीच बाहेर निघाला. शिवाय उजवा पाय बेंड केला. बैठकी शॉट मारण्याचा इरादा होता पूर्णपणे आणि इरादा स्पष्ट होत असताना पाहिलं रिलीज करतानाच अगदी आदित्यने बचावात्मक चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये असफलता प्राप्त झाली. वाईटचा इशारा झाला. धावसंख्या 7. पुन्हा एकदा येते. कुठल्या पद्धतीने नेटचा मिडल न करता फक्त स्टान्स बदलून आडवा येऊन तिथे फटके मारण्याचा प्रयत्न निकेश करत होता. एक सिंगल आली. बॅटच्या पट्ट्यात नेटचा चेंडू न येता अलगदचा ड्राईव्ह झाला होता शॉर्ट मिड विकेटकडे आणि दरम्यान 1 धाव प्राप्त सुद्धा झाली. धावसंख्या इथे पाहतोय आपण स्क्रीनवरती 8-0 बाद. 4 चेंडू पडलेत या पहिल्या षटकाचे. 3 षटकांचा मुकाबला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता त्याला पिकअप करायचं होतं पण तो डायरेक्ट हिट झालंय. नक्की काय झालंय. नॉन स्ट्रायकर सुद्धा तिथे पोहोचला होता परंतु स्ट्रायकरनी जागा सोडली की नाही हे सुद्धा पाहिलं जाईल. काय जबरदस्त क्लायमॅक्स ह्या चेंडूमध्ये आपल्याला ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट पाहायला मिळालं. जबरदस्त क्रिकेट. बघा इथे अगदी चेंडू उचली घेणार होता त्याला अगदी पिक करायचं होतं. पिकअप शॉटचा प्रयत्न डायरेक्ट हिट केलं. त्यावेळेला अगदी सेफमध्ये बॅट ग्राउंडेड केली होती स्ट्रायकर बॅटरने आणि त्यामुळे तो बचावला गेला. मस्त क्लायमॅक्स. ही झुंज आहे. ही शर्यत आहे. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठी. स्वर्गीय बळीराम स्मृती चषकासाठी संघर्षाशिवाय काही नाही जगामध्ये. मेहनतीशिवाय काही नाहीये. अपार मेहनत अपार कष्ट कराल तेव्हा तुम्हाला नशिबाची काहीशी साथ मिळते. परंतु नशिबाचा काहीसा हिस्सा 100% असतो मित्रांनो. परंतु नुसतं नशिबावरती अवलंबून राहून तुम्हाला काही मिळणार नाहीये. नशीब म्हणतं परमेश्वर म्हणतो की तुम्ही मेहनतीची जोड द्या. तुमच्या झोलीमध्ये नशीब सुद्धा तिथे आम्ही टाकणार आणि त्यावेळेला आपण यशस्वीतेला एक प्रवास करत असतो. इथे आपण पूल केलाय. पुण्यात डीपमध्ये फिल्डर आहे तो फॉरवर्ड झोनकडे असताना पाहतोय आपण. फॉरवर्ड स्क्वेअर लेग. विकेट किपर पुढे आला करण्यासाठी. प्रत्येक संधीचा तिथे आपल्याला प्रयत्न करताना दिसत आहेत. मग बॅटर असो किंवा फिल्डर असो रनआउटचा प्रयत्न करतायत. अतिरिक्त धावेचा प्रयत्न करतायत. अशा प्रकारे ते षटक संपल्याचा इशारा आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली मित्रांनो. धावसंख्या 0 बाद 10 पाहतो आपण टीम श्री गणेश जांभूलपाडाची आणि पाहुण्यांचं स्वागत. स्वागतम सुस्वागतम.
नुकतंच आगमन झाले पाहुण्यांचं, आम्ही त्यांचं स्वागत करतोय शब्द शुभनांनी. निकेश खेळतो इथे 5 चेंडूमध्ये 8 वर. वैभव खेळतो सिंगल, एका चेंडूला सामोरा गेला आणि एक चेंडू बहुतेक आपण पाहिलं की तो वाईड होता. वाईडचा इशारा आउटसाइड ऑफ स्टंप. म्हणजे चांगली सुरुवात आहे दोन्ही संघांसाठी. जास्तही धावा नाही आहेत, कमी नाही आहेत, एकही विकेट नाही आहे. जमेची बाजू असेल ही सई गणेश जांभूलपाडा संघासाठी. नवीन षटकासाठी प्रतीक वाकडे लेफ्ट हँड राऊंड द विकेट, रिव्हर्स स्विच केला तिथे, अगदी स्विच आणि स्वीट हिट मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर मधला फिल्डर डीप मध्ये जाईपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जलद गतीने. टाळ्यांचा कडकडाट, फटाक्यांची आतिषबाजी होत असताना मैदानामध्ये प्रत्येक गोष्टीला इथे महत्त्व प्राप्त झालंय. मग ते पाहुणे असो, खेळाडू असो, खेळाडूंचा खेळ असो किंवा दर्शक असो, प्रत्येकासाठी ते अनुभव दिलं जात आहे. धावसंख्या 12 बिनबाद 12. आधीच्या सामन्यात सुद्धा सईकडे जांभूलपाड्याने अगदी विकेट राखून चांगली सुरुवात केली होती. पार्टनरशिप फार महत्वाची आहे, भागीदारी. यावेळेला पुन्हा एकदा अगदी समोर आला आडवा आणि स्वीपचा प्रयत्न केला गेला. फलंदाज बाद. सॉरी, निकेशची गेली संपुष्टात. वाटतं की बहुतेक बॅट कट दिली आहे पंचाने आउट. आणि एकेड असं वाटलेलं की LBW साठी अपील आहे की काय, पण नाही. तिथे स्वीप करताना बॅटची एज लागली, तिथे स्टिकर जो चेंडू धडकला अगदी कडेला आणि त्याने अगदी टेक ऑफ घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक सुंदर सॉफ्ट डिसमिसल बघितला आपण. तर 12 धावसंख्या होती पहिल्या गडी इथे बाद झाला मित्रांनो. निकेश नावाचा पार्टनरशिप 12 धावांचीच झाली आणि जे आवश्यक होतं मस्ट निडेड विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज प्रतीक वाकडेने. त्याने एक फुल चेंडू वापरला होता ऑफस्टिकच्या बाहेर, त्याला अगदी खराब शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता आडवा येऊन. इथे सुमितची दांडी गोल, क्लीन बॉल. महत्वाचा गडी बाद होतोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती त्याचा अडसर दूर केलाय. बॅक टू बॅक विकेटचं पतन आणि गोलंदाज प्रतीक वाकडे ऑन हॅट्रिक. काही सिरियलमध्ये काम केलं फौजी, अनेकांनी नावं ठेवली, टीका केल्या की तुझा चेहरा धड नाहीये, तू हिरो बनू शकत नाही. परंतु नाही, त्याची क्वालिटी दिलीप कुमारला फॉलो करत होता आणि काय त्याचा तो ऍक्टिंग अभिनय. दिवानापासून जी सुरुवात केली, मागे वळून पाहिलं नाहीये. शाहरुख खान प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनलाय. अनेक जण ज्याचे फॅन, कोई ना कोई चाहिए नाहीये, हर किसी को चाहिए एक शाहरुख खान अशी म्हणायची वेळ आली आहे. कारण मेलेडियस अगदी जबरदस्त अनुभव आणि अभिनय त्याच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिला. रोमॅन्टिक मूव्हीजमध्ये वन ऑफ द बेस्ट ऍक्टर शाहरुख खान. म्हणून याला म्हणतात मित्रांनो की तुमच्याकडे कला असेल, तुमच्याकडे स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही अगदी मोठमोठ्या गोष्टी प्राप्त करू शकता, तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. मोठं स्वप्न घेऊन दिल्लीवरून मुंबईला आला आणि शाहरुख खान आता बादशाह बनलेला आहे बॉलिवूड मधला. धावसंख्या 12 वरती. हो हो हो, हलक्या गतीने सोडलाय फक्त. त्याला अगदी शफल न होता ब्लाइंड शॉटचा दर्जा म्हणू शकतो ओमकारच्या माध्यमातून. त्याने लागोपाठचे 2 डॉट खेळला इथे. कॅप्टन आहे ओमकार, परंतु त्याला इथे लई सापडत नाहीये. आपण या षटकानंतर आपले सन्माननीय अभियंता इंजिनियर साहेब खांडवलचे सुजीजी पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत. चांगलं क्वालिफिकेशन मी आधीच उल्लेख केला होता साहेबांचा. हो, गोपनीसारखी बॅट फिरली, समोर उडवलाय व्ही शेप मध्ये वेगाने. तिथे आदित्य वाकडे येतोय, डायरेक्ट फेकी झाली आणि तिथे मात्र 1 शॉटचा इशारा आणि फलंदाज बाद सुद्धा. एकही धाव मिळणार नाहीये. तेल गेलं, तूप गेलं, हाती धोपाटणं आलं.
हा क्रिकेट आहे. या संधी मिळतात तुम्हाला, म्हणून आलेल्या संधीचं सोनं करायचं असतं. जीवनामध्ये मित्रांनो कधी सोन्यासारखी संधी येणार याची वाटच बघायची नाही. जी संधी आली तिचं सोनं करायचं, कारण तुम्ही अशा वेळेला नशीबवान असता. कारण ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान असतो. जो संधी क्रिएट करतो, निर्माण करतो, तो बुद्धिमान असतो. आणि जो संधीचं सोनं करतो तो खरा विजेता असतो. म्हणून संधी दौडू द्यायची नाहीये. आणि ते दवडलं न दवडता अगदी तिथे विकेट प्राप्त केली. शिवाय त्या ठिकाणी वन शॉटचा इशारा, धावसंख्या स्थिरावलेली 12 वरती, 3 गडी बाद. ज्या संघाने विदाउट लॉस चांगली पार्टनरशिप केली होती बिनबाद 12ची, तो संघ लगेचच कोसळला. या गोष्टी असतात. एकदा का मोमेंटम प्राप्त झालं की आपल्याला दबाव टाकण्यामध्ये आपली पूर्णपणे ताकद वापरता आली पाहिजे. आणि तो दबाव टाकला इथे चौदरपाड्याच्या पूर्णपणे खेळाडूंनी, त्याला सुरेख साथ दिली. गोलंदाजाने अगदी सांघिक यश प्राप्त होत असताना त्याला इथे रनआउट मिळाली. आणि अशा प्रकारे असं पाहतो की इथे आता काहीसा बॅकफुटला गेला म्हणू शकतो आपण. जांभूळपाडा संघ विचार जर केला, कारण 2 षटकाची समाप्ती झाली आहे. या षटकात फक्त 2 धावा आल्या आणि इथे ओव्हर हॅट्रिक म्हणू शकतो आपण, एक रनआउट झाली आहे. 3 गडी बाद झाले प्रतीक वाकड्याच्या षटकामध्ये. मस्त कमबॅक. नवीन गोलंदाज विजय. महेंद्र पारदीला इथे सूर सापडत नाहीयेत, मिडलिंग होत नाहीये. बाबदेवपाडा ठिकाणी सुद्धा थोडासा चाचपडला होता. महत्वाच्या मुकाबल्यामध्ये ओपनिंगला आला होता. आणि त्या ठिकाणी महेंद्र पारदीची काही डॉट चेंडूच्या कारणामुळे काहीशा धावसंख्या कमी झाल्या. आणि नक्की त्यातून जो सुधारणा करून इथे उतरलेला आहे बघायचं आपल्याला. एक धाव तर त्यांनी काढली आहे. आणि धावसंख्या आपण पाहतोय 13 वर, 3 गडी बाद. हा विजयचा लॉफ केला, एवढ्या उंच, डोकं जास्त वर गेलंय आणि वर पाहत असा चेंडू खाली येत असा त्याला पकडलंय आपल्या हाताच्या कवेमध्ये. जो चेंडू आधी होता हवेमध्ये त्याला घेतलं कवेमध्ये. फलंदाज बाद झेलच्या रूपात. बाद 13 धावसंख्या पाहतोय आपण इथे श्रीगणेश जांभूळपाड्याची. अशा मोमेंटला हर्ष उडवतो चेंडू, लॉफ केला, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह आणि झेल टिपलाय तिथे. अवघड झेल सोपा करून टिपलाय तो सुद्धा आदित्य वाकडेने. फलंदाज हर्ष बाद. हरकत. सेलिब्रेशन छान झालं ह्या झेलचं, कारण बाबूची विकेट होती. सन्माननीय बाबूचे सुपुत्र नित्यानंद पाटील साहेब आपल्यामध्ये आहेत. आपण त्यांचा सुद्धा सन्मान करूया आपल्या मंडळाच्या वतीने. दीपकजी वेळेकर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करा. नित्यानंद पाटील फ्रॉम बापगाव, ज्यांचा आपण शुभ सन्मान करतोय आपल्या ह्या स्वर्गीय बळीस्मृती चषकाच्या निमित्ताने या आपल्या मंचावर. विदाउट लॉस 12 धावा असताना 10 असताना बघा इथे काय स्थिती झाली आहे. 5 गडी बाद 13. आणि आपण स्क्रीनवरती पाहताय हा शुभ सन्मान.
उपाटा गटाचे आमचे लाडले शाखा प्रमुख दीपकजी वेलेकर सन्मान करतायत नित्यानंद पाटील साहेबांचा. हा अचूक चेंडू टाकला होता, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला, आधी सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. एकही धाव नाहीये, परंतु धारात ती कोसळली बॅटिंग लाईनअप श्री गणेश जांभूलपडाची. जसा निकेश बाद झाला, निकेश अक्षरशः बाद झाल्यानंतर लाईनच लागली इथे. पत्त्याच्या घराप्रमाणे इथे बॅटिंग लाईनअप कोसळी, ड्राईव्ह केला तिथे हलक्या हाताने वेगाने, तिथे फिल्डर येते राहुल आणि फेकी करतो विकेट किपरच्या दिशेने जात असताना अगदी डेंजर एंडकडे. पण तो अजून एक तिथे शक्यता आहे, तिसरी धाव मिळणार नाहीये. 2 धाव कंप्लीट झाल्या आणि विकेट सुद्धा इथे प्राप्त झाली, रनआउट. जांभूलपरा टीमने लो स्कोरिंग मॅच आहे. आता मात्र पूर्णपणे कसं पणाला लावायला लागेल ते गोलंदाजांना. फार मोठं चमत्कारिक बॉलिंग मिरॅकल करावे लागतील हा बचाव करण्यासाठी, कारण ह्या टुर्नामेंटची सर्वात लोअर आपण ही धावसंख्या पाहतोय 3 षटकाचा विचार करता. तरी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की आपल्याला ती डिफेंड करायची आहे. अशा वेळेला कपिल देव साहेबांची आठवण आपल्याला करायची 1983 सालची, ज्या वेळेला वेस्ट इंडिजने आपल्या इंडियाला 183 वरती गुंडाळलं होतं 60 षटकांमध्ये. 60 ओव्हरची मॅच असायची, विश्वचषक होतं आणि लागोपाठच्या 3ऱ्या वेळेला फायनलला पोहोचला होता तो वेस्ट इंडिज. अशा वेळेला कपिल देवने ड्रेसिंग रूममध्ये एवढंच सांगितलं आपल्या सर्व सहकाऱ्यांना की आपल्याला त्यांनी जर 183 मध्ये गुंडाळलंय तर आपण त्यांना सुद्धा 183च्या आतमध्ये गुंडाळायचं का, आणि ते गुंडाळून दाखवलं. आणि त्या मॅचमध्ये कपिल देवने एक सुंदर झेल टिपला, जवळपास 20 ते 25 मीटर धावत पडत जाऊन एक रिव्हर्स झेल टिपला होता, तो म्हणजे रिचर्डचा. आणि त्यावेळेला आपण तो विश्वचषक पटकावला होता. याला म्हणतात कमबॅक करणं आणि हिम्मत करणं. तुम्ही पण ते करू शकता हर्षजी, कारण जर तुम्हाला 15 मध्ये गुंडाळलंय तर तुम्ही मनामध्ये असं सांगायचं की आम्ही त्यांना 14च्या आत गुंडाळणार. हे तुमच्या मनामध्ये ते सांगायचंय, मनाने जिंकायचं आहे तर तुम्ही रणाने जिंकू शकता. म्हणून आधी मनाला सांगायचं असं, तुमची मानसिकता फार महत्वाची. म्हणतात ना की यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा ही हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे, तर तुम्ही प्रबळ दावेदार ठरता त्या विजयाचा. बघायचं आपल्याला प्रबळता काय असेल, इच्छाशक्ती कशी असेल, आपल्याला ते पाहायला मिळेलच. 2 मिनिटात आपण धावांचा पाठलाग करायला सुरुवात करणार आहोत. आम्ही असा गेलो असा आलो. जाऊया डीजे मास्टर जालिंदरकडे. आपलं सुद्धा हरी स्वागत, हरिभक्त स्वागत आम्ही करतो. हरी माऊली या. आणि असं नसतं वा. टॉस जिंकलाय गावदेवी, आई गावदेवी बाबुगावच्या कॅप्टनने. निर्णय सांग बेटा. बॉलिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी निमंत्रित केले मेहर इलम बाबुगाव संघाला.
जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्यामध्ये दोन अगदी महात्मे इथे अवतरलेले आहेत. दोन्ही महाराज त्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. बारके संप्रदायाचे अध्यक्ष पाटील महाराज आपल्यामध्ये आहेत. या क्रिकेटच्या माहोलमध्ये त्यांचं स्वागत करूया. आपण ड्राईव्ह केले तर सर स्ट्रेट ड्राईव्ह. वा सुंदर पाण्याजोगा फटका. सुमित तिथे धावतोय. जो लॉंग ऑनला होता काहीसं फंबलिंग जरा पण तो नुकसान फार मोठं नाहीये. एकदा कम्प्लीट केली अगदी शांत पद्धतीने. राम आणि प्रतीक ही जोडी पाहतोय आपण जय हनुमान चौधरपाड्याची, ज्यांच्यासमोर लक्ष जिंकण्यासाठी 16 धावांचं आहे. 16 फॉर द विन. संत महात्म्यांची गाथा सांगणारे आपले महाराज आपल्यामध्ये आहेत. आधुनिक काळात सुद्धा अनेकांना देवाच्या सानिध्यामध्ये कसं आणायचं हे संप्रदाय आपल्याला सांगत असतं, वारके संप्रदायात, आणि ते सांगणारे अगदी छान कीर्तन प्रवचन करणारे आपले महाराज आज आपल्यामध्ये पिता आणि पुत्र दोघं आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर फटका पाहण्याजोगा आणि तितकी चांगली प्रयत्न सुद्धा केला तर परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी ब्युटिफुल सुंदर चौकार. टीम जय हनुमान स्पोर्ट्स चौधरपाड्याची एक गडी बाद नाहीये. हतबल झालेत कारण धावा आधीच फार कमी उभ्या केल्यानंतर अशा प्रकारे सुरुवात जर केली आहे जय हनुमान चौधरपाड्या, तर मात्र आता या ठिकाणी शरीर भाषा आपली पाहायला मिळते जांभूळपाड्याची की काहीशी निगेटिव्ह झाले, परंतु तुम्ही आधीच पॉझिटिव्हली बॅटिंग नाही केली. त्याचं कारण तुम्हाला या ठिकाणी अगदी निराशेला सामोरं जावं लागत आहे. आणि मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जीवन असो किंवा क्रिकेट असो, कुठलाही खेळ असो आणि कुठलाही कार्यक्रम असो किंवा तुमचा कुठलाही पटल असो, जीवनाचं पटल असो, छंद असो, तुम्हाला सर्वात मोठं यश तेव्हाच मिळत असतं जेव्हा तुम्ही सर्वात मोठ्या निराशेला सामोरं जात असता. लक्षात घ्या. त्यालाच म्हणतात अपयश यशाची पायरी आहे. त्या अपयशातून शिकायचं असतं. ड्राईव्ह केलाय अगदी अप्पर ड्राईव्ह पाहतो आपण. कव्हरच्या दिशेने जात असता लेफ्ट हँड बॅट्समन प्रतीकचा हा सुंदर दर्शदार चौकार. संख्या 13 वर 3 पाऊल दूर आहे. पहिल्या षटक अजून समाप्त होत नाहीये. 3 चौकार आलेत, 1 डॉट, 1 सिंगल, 5 चेंडू पडलेत. असं वाटतं की ह्याच षटकामध्ये सामना समाप्त करेल की काय. प्रतीकने ड्राईव्ह तर केला तिथे मिड ऑफला, फिल्डिंग चांगली झाली, फेकी झाली होती, नेम हुकलाय तिथे, बचावला बॅट्समन. एक चोटी धाव तिथे घेतली, प्राप्त केली आहे. प्रतीकचा विरोध होता परंतु दुसऱ्या बाजूला रामनी तिथे प्रवृत्त केलं आणि त्या कारणाने 1 धाव तिथे जोखीम भरी ते प्राप्त केली. याला म्हणतात मोर रिस्क मोर प्रॉफिट. कधी कधी जोखीम घ्यावं लागतं जीवनामध्ये. अशा गोष्टी असतात की रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क होता है. फेसबुकचा जनक म्हणतो मार्क झुकरबर्ग की जिंदगी में रिस्क तो लेना ही पड़ता है, जितना आप रिस्क लोगे उतना ही आप आगे चले जाओगे. पण तू ते रिस्क घेण्यामध्ये सुद्धा तुझं कॅल्क्युलेशन फार महत्त्वाचं असतं. कधी पण कुठे पण रिस्क घ्यायची नाही बेटा. तर म्हणाल की मला डोंगरावर उडी मारायचे, असं नसतं ते. धावसंख्या 14 येथे पाहतो आपण. 2 धावांची अजून गरज आहे. पहिलं षटक समाप्त झालं. नवीन गोलंदाज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. वा क्या बात आहे, मस्त. महाराज आल्याने निवृत्ती नाव इथे ऐकायला मिळालं. निवृत्ती नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. नावाप्रमाणे कार्य करावं लागेल. कार्य असं असावे की सर्वांनी पाहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, शोधलं पाहिजे की कोण निवृत्ती, कोण होऊन गेले, कोण आहेत. पण असं नसतं. नावात काही नसतं. तुमचं कार्य असावं की तुमचं नाव उजाळलं पाहिजे. पहिला चेंडू डॉट काढला आणि दुसरा सुद्धा अगदी डॉट. वा, चांगली बॉलिंग करतोय. वा, निवृत्ती. वा, 2 डॉट काढले. अगदी वेळ तिथे काढतोय आणि आमच्या आयोजकाचा वेळ इथे खर्च करतोय गोलंदाज निवृत्ती. एका फटक्याची गरज आहे परंतु इथे सुद्धा अगदी झुंज देतोय. कारण तो दाखवतोय की मला जगात दाखवायचं आहे की मी माझे काहीतरी पराक्रम दाखवेन. माझी जी क्वालिटी, मी जे शिकलोय, जे धडे गिरवलेत
त्याचं परफॉर्मन्स मला करण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळालंय स्वर्गीय बळी चषकामधलं. यावेळेला पूल केलाय, कडक शॉट, आवाज स्वीट आलाय, चेंडू निसटला हातातून आणि जातोय तिथे सीमा रेषेच्या बाहेर. मॅच विनिंग स्ट्रोक, 4 रन, मॅच फिनिश्ड. आणि मॅन ऑफ द मॅच प्रतीक वाकडे, नो डाऊट. या कौतुक करतोय आम्ही बाबू हर्ष पारधी आणि टीमचे. श्री गणेश जांभूळपडा, आपण चांगला खेळ दाखवल्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक कौतुक आणि अभिनंदन. टीम जय हनुमान चौदरपाडा. प्रतीकने 2 गडी सुद्धा बाद केले आणि बॅटिंग मधून 13 धावा त्यांनी कुठल्या. आपल्या संघासाठी अष्टपैलू कामगिरी करणारा प्रतीक वाकडे ठरलाय सामन्याचा शिल्पकार. या प्रतीक, महाराजांच्या शुभ हस्ते आपण बक्षीस घ्या. हरिभक्त पारायण वारकरी संप्रदाय अध्यक्ष आपल्या परिसरातील जनार्दनजी महाराज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देऊया.